नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे हॅलो MPSC चॅनलच्या व्हिडिओ प्रसारणात. बघा, आता नवीन चॅप्टर आहे. नवीन चॅप्टरमध्ये आपण बऱ्याच अंशी इंग्लिश ग्रामर 100% अचूक उत्तर येण्यासाठी याचा प्रयत्न करतोय. तुम्ही विचार करा की परीक्षेत जे येणारे प्रश्न आहेत त्यांना सहजगतीने उत्तर येण्यासाठी काही विशेष रूल्स जे आहेत त्या रूल्स रेग्युलेशन्स आपण समजून घेतले पाहिजेत. एक्सेप्शन्स आपण बघत नेणारच, पण सोबत सोबत त्या रूल्सला आपण हँडल केलं पाहिजे. आता बघा, जरा मी काही उदाहरणांना दाखवत त्यांना सोडवतच तुम्हाला रूल्स समजावून सांगतो आहे, ठीक आहे ना, जेणेकरून तुमचं उत्तर बिलकुल परफेक्ट आलं पाहिजे. परीक्षेत काय झालं पाहिजे की प्रश्न आला समोर तुम्हाला आठवलं पाहिजे की अभय सर असं बोलले होते, ठीक आहे ना. चला बघा, आता माय फ्रेंड हॅज ब्रॉट 4 डझन्स ऑफ बनानास टू सर्वाइव्ह इन द लॉकडाऊन पिरियड. माय फ्रेंड हॅज ब्रॉट 4 डझन्स ऑफ बनानास टू सर्वाइव्ह इन द लॉकडाऊन पिरियड. बोलीभाषेत आपण सहजगत्या असं बोलून जातो, पण हाच प्रश्न परीक्षेत आला तर तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की नॉर्मली आता या प्रश्नामध्ये चूक काय आहे हे दिसलं पाहिजे आपल्याला, की एक काउंटिंग म्हणजे नाउन्स काउंटिंगमध्ये युनिट्स ऑफ काउंटिंग जे आहे, म्हणजे जे मोजमाप करण्यासाठी काउंटिंगचं जे युनिट आहे कोणतं, डझन्स. हे डझन्स कधी पण काउंटिंग करताना मापक म्हणून जेव्हा आपण माप म्हणून वापरतो, मेजरचं युनिट म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा ते म्हणजे मीटरचं मीटर्स लावतो आपण. ही चूक आहे, शार्प चूक आहे, हे ध्यानात घ्या, ठीक आहे ना. तर 400 मीटर होतात, 400 मीटर्स होत नाही, हे लक्षात घ्या. तसंच 4 डझन्स होत नाही, 4 डझन होतील. म्हणजे इथे काय चुकलं तर हे म्हणजे हा जो एस लागलेला आहे प्लुरलचा, तर हे असं नसणार. तर हे कसं असणार, 4 डझन बनानास टू सर्वाइव्ह इन द लॉकडाऊन पिरियड. आता तुम्ही म्हणाल सर डझन्स पण तर आम्ही ऐकलं आहे. तुम्ही ऐकलंय, पण ते बघा, आता करेक्ट व्हर्जन डझन्सचं काय आहे, आय हॅव गॉट डझन्स ऑफ थिंग्स टू डू. हे सेंटेन्स एकदम परफेक्ट आहे, हे समजून घ्या. यात कुणीही डझन्स ऑफ थिंग्स म्हणजे सेव्हरल थिंग्स ही फ्रेज आहे, डझन्स ऑफ थिंग्स, ओके. पण तुम्ही हे समजून घ्या की याला 4 डझन्स म्हणता येणार नाही, 4 डझन्स म्हणता येणार नाही. का असं? कारण ते युनिट ऑफ काउंटिंग म्हणून वापरलाय. अभिप्रेत अर्थ त्याचा आहे की त्याला मोजमाप करण्यासाठी वापरलाय. तर युनिट ऑफ काउंटिंगला तुम्ही प्लुरल करू शकत नाही, अनेक वचनी करू शकत नाही. ह्या गोष्टी आपल्याला सहजगतीनं समजून आला पाहिजे, हा फरक समजला पाहिजे. हा जर फरक समजला ना बेटा, तर बऱ्याच अंशी आपलं जिथे कन्फ्युजन असतं ते क्लिअर होत जाईल, हे ध्यानात घ्या. तर रूल्स रेग्युलेशन हे केव्हा समजतील, जेव्हा प्रत्यक्ष वापरात आपण त्यांना आणू, ठीक आहे ना. हा फरक नुसता रूल सांगून होऊ शकत नाही, हा समजू शकत नाही. मग दुसरा फरक, दिस कॅटल हॅज बीन इन ट्रबल एव्हर सिन्स द लॉकडाऊन. लॉकडाऊन खूप जास्त इम्पॉर्टंट झालंय कोरोना काळात, ठीक आहे ना. चला बघा, दिस कॅटल हॅज बीन इन ट्रबल एव्हर सिन्स द लॉकडाऊन. तुम्ही विचार करा, आता हे एकदम छान वाटतंय, सोपं म्हणजे बिलकुल बरोबर पण वाटतंय हे वाक्य. पण तुम्हाला हे ध्यानात आलं पाहिजे की कॅटल हे सिंग्युलर नाउन नाही आहे. जरी ते वाटत असलं, जरी ते कॅटल्स होत नसतं, हे लक्षात घ्या. का? कारण ते आपल्यापच एक प्लुरल आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. जसं पीपल एक कलेक्टिव्ह नाउन आहे, तसंच कॅटल एक कलेक्टिव्ह नाउन आहे, गुरे ढोरे. तर तुम्ही विचार करा, धीस कॅटल होईल का? नाही, हे धीस होऊ शकत नाही. कलेक्टिव्ह नाउनला आपण दीज म्हणणार, ठीक आहे ना. तर दीज कॅटल, आता हे जर प्लुरल आपल्यापच कलेक्टिव्ह आहे, आपल्यापच प्लुरल आहे, तर हॅज होणार का? नाही. तर हे काय होणार, हॅव. These cattle have been in trouble ever since the lockdown. या पद्धतीनं आपण त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे. प्रश्नांमधले बारकावे जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला समजून येईल की काही असे शब्द आहेत. तर या अशा असंख्य शब्दांची लिस्ट तुम्हाला हॅलो MPSC ॲपवर मी टाकून देतोय. बघा, खाली तुम्हाला लिहिलेलं दिसतंय, हॅलो MPSC नावाचा आपला ॲप आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूबवर हे चॅनल आहे. देन त्यानंतर टेलिग्रामवर सुद्धा त्याचं एक छान ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, त्याला जॉईन करा प्रत्येकजण. तर बघा, आता त्या सगळ्यांचे जे म्हणजे जॉईनिंगचे जे लिंक पाहिजे ते संपूर्ण या व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसून येतील. दीज कॅटल हॅव बीन इन ट्रबल एव्हर सिन्स द लॉकडाऊन. एकदम सोपं होतं, ठीक आहे ना. दीस हा शब्द काय येऊ शकला नाही, कारण कॅटल काय होतं बेटा, कलेक्टिव्ह नाउन होतं. हे कलेक्टिव्ह नाउन काय काय असतात बघा. आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय काय येऊ शकतं, कलेक्टिव्ह नाउन मध्ये पीपल येतं. कलेक्टिव्ह नाउन मध्ये अजून काय येऊ शकतं, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जशा कलेक्टिव्ह नाउन मध्ये आपल्याला त्यांना लक्षात घ्यावं लागेल की कलेक्टिव्ह नाउन काय काय असतं. तुम्ही विचार करा की कलेक्टिव्ह नाउन काय काय असतं.
तर कलेक्टिव्ह नाउनमध्ये काय काय असतं? पीपल, पीपल आहे. देन पीपलमध्ये अजून काय? पीपल नंतर काय? तर जसं आता यात काय आलं? कलेक्टिव्ह नाउनमध्ये कॅटल आलं, पीपल आलं, त्याच्यानंतर जेंट्री हा शब्द आहे, जेंट्री बघा. त्यानंतर मग इवोमॅनरी, ठीक आहे ना. असे बरेचसे शब्द तुम्हाला या कलेक्टिव्ह नाउनमध्ये भेटतील. त्यानंतर पोल्ट्री, इवन पोल्ट्री हा शब्द असा दिसताना कसा दिसतो? तर पोल्ट्री फार्म, तुम्हाला समजत असेल की खूप साऱ्या कोंबड्या असतात तिथे. तर पोल्ट्री सुद्धा कलेक्टिव्ह नाउन आहे, जरी ते सिंग्युलर दिसत असले. तर दीज कॅटल हे समजून घ्या, नॉट धिस कॅटल. ओके, या चला बघा आता. इच पर्सन मस्ट टेक केअर ऑफ हिज ओल्ड पॅरेंट्स अँड हिज केअर्स मस्ट बी रेसिप्रोकेटेड विथ लव्ह. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या आईवडिलांची म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या काळजीला त्यांच्याकडून प्रेमाच्या स्वरूपात रेसिप्रोकेट म्हणजे उत्तर भेटलं पाहिजे. हे लक्षात घ्या, प्रेमाच्या स्वरूपात उत्तर भेटलं पाहिजे. असं म्हटलं जातं आईवडील आपल्यावर खूप छान, खूप जास्त प्रेम करतात, बरोबर आहे. तर प्रत्येक व्यक्तीची ही ड्युटी आहे की त्यांनी त्याच्या आईवडिलांची काळजी घेतली. एकदम सोपं वाक्य वाटतं, छान वाक्य वाटतं, पण तुम्हाला यात जाणवेल की या प्रश्नामध्ये काय चुकलंय, या वाक्यामध्ये काय चुकलंय ध्यानात घ्या. वाक्यामध्ये जर तुम्ही निरखून पाहिला, स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा, तर अशा असंख्य वाक्यांमध्ये आपण सहजगत्या बोलताना चुका करत असतो. बघा आता, तर काही शब्द आहेत जसं लव झालं, माइंड, देन हेट. आता माइंड, आपलं मन, कुणीतरी पाहिलंय का? कुणीतरी लव या शब्दाला आपण असंख्य वेळा वापरतो, आय हेट यू, आय लव्ह यू. ओके, पण यांना प्रत्यक्षरित्या कुणी पाहिलंय का? ठीक आहे ना, खुल्या डोळ्यांनी पाहिलंय का? तर यांना म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. यांना काय म्हणतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे ज्या भावना आहेत, भावनांच्या स्वरूपात असतात ह्या गोष्टी, फिलिंग आहेत. मग या गोष्टींना, ठीक आहे ना, तुम्ही समजून घ्या की ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही अशा. आणि अजून यासोबत मटेरियल नाउन सुद्धा, म्हणजे कॉटन झालं, तर कॉटनला वापरताना कधी कॉटन्स वापरायचं नाही, हे समजून घ्या, हे समजलं पाहिजे आपल्याला. तर जे स्पेसिफिक म्हणजे हे जे नाउन्स आहेत, नाउन्सचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारांमध्ये प्लुरल होतच नाही, प्लुरल बिलकुल करायचं नाही. तर तुम्ही विचार करा की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन केअर हा शब्द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ही काळजी दिसून येते का? काळजी दिसून येत नाही, ठीक आहे ना. ती काळजी बस आपल्याला समजून घ्यायची असते. तर ही जी काळजी आहे, जी अशी भावना आहे की जी प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही, त्याचं प्लुरल होत नाही. तेव्हा इथे काय असलं पाहिजे? हीच केअर मस्ट बी रेसिप्रोकेटेड विथ लव. हे समजून घ्या. each person must take care of his old parents, and his care must be reciprocated with love. ठीक आहे ना, त्याचं केअर्स होत नाही, ठीक आहे ना. मग या पद्धतीनं तर लव, हेट, माइंड यांचे प्लुरल होत नसतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन त्याला काय म्हणतात मित्रांनो? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ठीक आहे, कारण ते आपल्याला खुल्या डोळ्यांनी दिसत नाही. चला बघूया पुढचा प्रश्न. द chariot's wheel was broken, so Karna was not able to fight in the war. बघा एकदम छान. आता रामायण महाभारताचा काळ चाललाय. महाभारतात कर्णाने शेवटच्या युद्धामध्ये त्याला जसं शापित होतं, त्यामुळे त्याचं ते जे चाक होतं, म्हणजे रथाचं चाक जमिनीत गाडलं जातं आणि तो समोर ते जे महायुद्धाचा तो पार्ट बनवू शकत नाही, कारण त्याचं चाक खाली म्हणजे जमिनीत गाडलं जातं, अर्ध चाक. ते म्हणजे रथ जसा तिरपा होतो, उलटा होतो. मग आता बघा काय चाललंय. द चॅरियट्स व्हील वॉज ब्रोकन, सो कर्णा वॉज नॉट एबल टू फाईट इन द वॉर. ही जे आहे या वाक्यात काय चुकलंय, काय बरोबर? जर आपण पाहिलं तर तुम्ही समजून घ्या की इथे एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षानं जाणवेल की चॅरियट्स व्हील. आता चॅरियट्स व्हील वॉज ब्रोकन, तुम्ही विचार करा, ही कोणती गोष्ट आहे बेटा? चॅरियट म्हणजे रथ. हा रथ काय आहे? लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे? सजीव वस्तू आहे की निर्जीव वस्तू आहे? निर्जीव वस्तू आहे. निर्जीव वस्तूला कधीही अपॉस्ट्रॉफी एस लावायचं नाही. अभयज फादर, अभयज मदर, ठीक आहे ना, अजयज पॅरेंट्स असं होऊ शकतं, हे समजून घ्या, ठीक आहे ना. सो राम्स हँड, राम्स विल, ओके, नो प्रॉब्लेम, कारण त्या जिवंत वस्तू आहे, जिवंत सजीव आहे तिथपर्यंत अपॉस्ट्रॉफी एस लावायचं, हे लक्षात घ्या. चॅरियट, इवन तुम्ही काही गोष्टी जसं
अर्थ जो प्लॅनेट आहे त्याला प्लॅनेट म्हणून जेव्हा कन्सिडर करतात तर ती निर्जीव वस्तू आहे. पण या पृथ्वीला जर आपण माता पृथ्वी म्हणजे मदर अर्थ असं जर संबोधित केलं, ठीक आहे ना, पर्सोनिफिकेशन केलं, तर तुम्हाला हे जाणवेल की त्यावेळी त्याला अपॉस्ट्रॉफीस यस लावणं शक्य आहे, हे लक्षात घ्या. पण इथे तुम्हाला समजत आहे की काहीही पर्सोनिफिकेशन झालेलं नाही. द चॅरियट्स व्हील म्हणजे त्या रथाचं चाक आहे. तर याला या पद्धतीनं न लिहिता काय लिहायला पाहिजे? द व्हील ऑफ द व्हील ऑफ द चॅरियट, हे समजून घ्या. तर द व्हील ऑफ द चॅरियट वॉज ब्रोकन, सो कर्णा वॉज नॉट एबल टू फाईट इन द वॉर. दॅट इज करेक्ट. अशा ह्या छोट्या छोट्या मिस्टेक टाकून एक्झामिनर आपल्या या रूल्स रेग्युलेशन माहीत, म्हणजे आपण अभ्यास केला की नाही याची परीक्षा पाहत असतो, हे प्रकर्षानं जाणवेल तुम्हाला की अपॉस्ट्रॉफी एस केव्हा लावायचं नाही बेटा? जेव्हा ती निर्जीव वस्तू आहे आणि त्याचं पर्सोनिफिकेशन झालेलं नाही, त्याला म्हणजे जिवंत वस्तू म्हणून कन्सिडर केलेलं नाही. द मीन्स अर्थ, समजा आता पृथ्वीचं प्लॅनेट म्हणून जेव्हा उल्लेख केला तर अपॉस्ट्रॉफी एस लावू शकत नाही, पण त्याला मदर अर्थ म्हणजे नेचर स्लॅप म्हणजे आपण खेळतो बागडतो निसर्गाच्या मांडीवर असं जर म्हणायचं आहे, नेचर स्लॅप, दॅट टाइम नेचरला अपॉस्ट्रॉफी एस लावून आपण वापरू शकतो, हे समजून घ्या. मग या पद्धतीने द क्वीन ऑफ इंग्लंड्स प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲट सच अ ट्रॅजिक इव्हेंट. द क्वीन ऑफ इंग्लंड्स प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲट सच अ ट्रॅजिक इव्हेंट. आता हे शब्द समुदाय तुम्हाला याच्यात म्हणजे हे जे वाक्य दिसतं एकदम योग्य वाटतं, ठीक आहे ना, द क्वीन ऑफ इंग्लंड्स प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. पण का अख्खं म्हणजे आता याच्यात काय म्हटलंय की जी इंग्लंडची राणी होती अशा या म्हणजे दुःखी घटनेच्या वेळी, दुःखी प्रसंगात या इंग्लंडच्या राणीचं प्रेझेन्स खूपच महत्त्व राखून गेलं, खूपच महत्त्वपूर्ण आहे तिची उपस्थिती असं सांगितलंय. ओके ना, तिची उपस्थिती राणी म्हणजे इंग्लंडच्या राणीची उपस्थिती या दुःखमय प्रसंगी खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके चालेल. मग आता बघू यात काय चुकतंय का, काही चुकलंय का? आता क्वीन ऑफ इंग्लंड्स म्हटलं, इंग्लंडलाच अपॉस्ट्रॉफी एस लावलं, अख्खं इंग्लंड आलं का ट्रॅजिक इव्हेंटला? नाही. मग कोण आलंय? क्वीन आली. मग क्वीनला का नाही लावलं बाबा? क्वीनला लावायला पाहिजे होतं अपॉस्ट्रॉफी एस, कुठे लावायला पाहिजे होतं? क्वीनला. असे म्हणणारे भरपूर लोक दिसतील तुम्हाला, पण तुम्ही एक समजून घ्या, जेव्हा एक शब्द समुदाय आहे ज्याला वापरतोय आपण नाऊन म्हणून सब्जेक्ट म्हणून जेव्हा वापरतोय, तर त्या पूर्ण शब्द समूहाच्या शेवटीच अपॉस्ट्रॉफी एस लावायचा. त्यामुळे हे एक्झॅक्टली करेक्ट आहे, या वाक्यामध्ये काही एक चूक नाही, हे एक्झॅक्टली करेक्ट आहे. असं होणार नाही क्वीन्स ऑफ इंग्लंड प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲट सच अ ट्रॅजिक इव्हेंट. बिलकुल चूक. दॅट इज व्हेरी मच करेक्ट की द क्वीन ऑफ इंग्लंड्स प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲट सच अ ट्रॅजिक इव्हेंट. एक्झॅक्टली करेक्ट आहे. म्हणजे समजा आपण द ब्रदर इन लॉ साडा आहे, ठीक आहे ना, द ब्रदर इन लॉज अश्युरन्स, तर ब्रदर्स इन लॉ अश्युरन्स असं होत नाही, तर काय होतं? द ब्रदर इन लॉज अश्युरन्स, हे समजून घ्या. म्हणजे या पद्धतीनं तर शब्द समूह मोठा आहे, तर तुम्ही विचार करा, ठीक आहे, तुम्ही विचार करा. तर मदर इन लॉज रिॲक्शन इन दिस केस वॉज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही समजून घ्या की तो अपॉस्ट्रॉफी एस कुठे लावला? सर्वात शेवटी त्या शब्द समूहाच्या. कारण तो हे शब्द ध्यानात घ्या की तो एक शब्द समूह आहे, तो नाऊन म्हणून वापरला जातोय रे, तर मध्यभागी कुठेतरी त्या एसला मदत टाकू नका, त्याला सर्वात शेवटीच लावला पाहिजे, हे समजून घ्या. पण याचं प्ल्युरल होताना ब्रदर्स इन लॉ होतं, ब्रदर्स इन लॉ होतं, ब्रदर इन लॉज नाही होत, हे समजून घ्या, ठीक आहे ना. मदर्स इन लॉ होतं, ठीक आहे ना, मदर इन लॉज नाही होत, हे समजून घ्या. एक बिलकुल ध्यानात घ्या, काही गोष्टींना आपण बिलकुल प्रकर्षानं समजून घेतलं पाहिजे, प्ल्युरल, आणि या पद्धतीनं त्याचा विचार केला पाहिजे. यस, तर या पद्धतीनं त्याचा विचार केला पाहिजे की ब्रदर इन लॉचं प्ल्युरल काय होतं? ब्रदर्स इन लॉ होतं, ठीक आहे ना. पण त्याला अपॉस्ट्रॉफी एस लावायची निकड आली तर ब्रदर इन लॉज होणार, ठीक आहे ना, अपॉस्ट्रॉफी एस का? कारण पॉझिटिव्ह केस दाखवायची, म्हणजे त्याने काहीतरी त्याच्या अखत्यारीत त्याचं प्रेझेन्स, त्याचं अश्युरन्स, त्याची रिॲक्शन, हे समजून घ्या. चाची चे साठी आपण अपॉस्ट्रॉफी एस लावत असतो, तर याला वापरताना थोडंसं सांभाळून,
म्हणजे तो एक कलेक्शन, एक समूह आहे शब्दांचा, ज्याला नाऊन म्हणून वापरतो आपण. नाव मग ते जेव्हा वापरतो तेव्हा अपॉस्ट्रोफी सर्वात शेवटी लावायचं. बरोबर चालतंय. चला, हीच कार वॉज ॲट द थ्रो ऑफ स्टोन वेन द ॲक्सिडेंट हॅड ऑकर्ड. म्हणजे जेव्हा जेव्हा हा अपघात झाला होता तेव्हा त्याची कार हे म्हणजे दगड मारू एवढ्या अंतरावर, दगड मारून पोहोचेल दगड एवढ्या अंतरावर त्याची कार होती. आपण असं बोलत असतो, दगड मारलेलं म्हणजे दगड मारू एवढ्या अंतरावर त्याची कार उभी होती जेव्हा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. मग म्हणजे आता या वाक्यात आता आपल्याला अर्थ समजला, पण वापर कसा झालाय? हीज कार ॲट द थ्रो ऑफ द स्टोन वेन द ॲक्सिडेंट हॅड बीन ऑकर्ड. चला बघा, लक्ष द्या. तर बघा, लक्ष द्या. हिज कार वॉज ॲट द थ्रो ऑफ द स्टोन वेन द ॲक्सिडेंट हॅड ऑकर्ड. याचा अर्थ काय बेटा? या शब्दांमध्ये कुठेतरी चूक केली का आपण? यस. तर हे समजून घ्या की पॉझिटिव्ह केस वापरत असताना बऱ्याच अंशी विचार करावा लागतो की डिस्टन्स आहे म्हणजे अंतर आहे, ठीक आहे ना, टाइम आहे, ठीक आहे, स्पेस आहे किंवा वेट. स्पेस म्हणजे डिस्टन्सच झाला आणि वेट आहे, ठीक आहे ना. अशा गोष्टींसाठी वापरत असताना, पॉझिटिव्ह केस वापरत असताना, तर थ्रो ऑफ द स्टोन नाही, तुम्ही पॉझिटिव्ह केस वापरणं शिकून घ्या. की या वाक्यात फिगरेटिव्हली त्याला कसं वापरलं गेलं की कार इतक्या अंतरावर होती की दगड जाईल, मारलेला दगड सहज पोहोचेल. तर खरी फ्रेज काय आहे? खरी फ्रेज आहे की हिज कार वॉज ॲट द स्टोन्स थ्रो. नॉट ॲट द थ्रो ऑफ द स्टोन. हे समजून घ्या. हिज कार वॉज ॲट द स्टोन्स थ्रो वेन द ॲक्सिडेंट हॅड ऑकर्ड. फिगरेटिव्हली त्याला वापरलंय तेव्हा ती फ्रेज पूर्ण जशी तशी आली पाहिजे. तर पॉझिटिव्ह केसमध्ये अपॉस्ट्रॉफी एस केव्हा वापरतात? जेव्हा डिस्टन्स आहे, टाइम, स्पेस, वेट आहे, या गोष्टीला पॉझिटिव्ह केसमध्ये अपॉस्ट्रॉफी एस वापरून वापरलं जाऊ शकतं, ठीक आहे ना. मग युसेज हा समजून घेतला पाहिजे. यस. चला बघा, राम अँड श्याम वर सन्स ऑफ एकनाथ. बघा आता, राम आणि श्याम हे एकनाथची मुले होते. सो एकनाथ वॉज राम्स अँड श्याम्स फादर. एक्झॅक्टली रिव्हर्स आलंय, ठीक आहे ना. आणि ते तुम्हाला बरोबर पहिले त्यांनी कल्पना दिली की राम आणि श्याम एकनाथची मुले होती, तर म्हणून एकनाथ हा रामचा आणि श्यामचे वडील असेल. पण तुम्ही हे समजून घ्या की या प्रश्नामध्ये काय वाटतंय एक समजून घ्या की या अपॉस्ट्रॉफी एसची गडबड केली. जेव्हा एकाच व्यक्तीचा रेफरन्स होता आहे की रामचे वडील आणि श्यामचे वडील एकच आहेत, ठीक आहे ना. रामचे वडील, श्यामचे वडील एकच आहेत, ठीक आहे. तुम्ही विचार करा, सलीम स्टोरी जावेद स्टोरी असं होत नाही, सलीम अँड जावेद स्टोरी होतं, ठीक आहे. अपॉस्ट्रॉफी एस कुठे लावणार? सर्वात शेवटी, दुसऱ्या नंबर. म्हणजे दोन जण मिळून समजा जॉईंट मध्ये पॉझिटिव्ह केस आहे, ठीक आहे ना. हे लक्षात घ्या. तर हे जे अपॉस्ट्रॉफी एस आलंय हे चुकलंय. इथे फक्त काय पाहिजे होतं? राम अँड श्याम्स फादर, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं एकनाथ वॉज राम अँड श्याम्स फादर. याचा अर्थ काय की मिळून त्या दोघांचे वडील एकच आहेत. असं नाही झालं की रामचे वडील वेगळे आणि श्यामचे वडील वेगळे. या पद्धतीने हे समजून घ्या, ठीक आहे. म्हणजे एका मोठ्या मीटिंग मध्ये समजा आता असं आहे की जावेद अख्तर साहेबांच्या कविता आणि वाजपेयींच्या कविता म्हटल्या जात आहेत, ठीक आहे ना. तर वी वर एन्जॉईंग वाजपेयीजीज अँड जावेद अख्तर्स पोएम्स, ठीक आहे ना. हे समजून घ्या. याचा अर्थ तुम्ही अपॉस्ट्रॉफी एस दोघांना लावलं. याचा अर्थ वाजपेयींच्या पोएम वेगळ्या आणि जावेद अख्तर साहेबांच्या पोएम वेगळ्या. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे ना. तो म्हणजे त्या शब्दांना अपॉस्ट्रॉफी एसला, पॉझिटिव्ह केसला खूप इम्पॉर्टन्स आहे. तर या पद्धतीनं त्याला हँडल केलं पाहिजे. चला बघा आता, तर अशा सगळ्या प्रश्नांना समजून घ्या. बेसिक पासून शिकायचं आहे, तर बेसिक पासून शिकायला ॲप डाउनलोड करा. हॅलो MPC नावाचा आपला ॲप आहे, त्याला डाउनलोड करा. 10,000 पेक्षा जास्त प्रश्नांना आपण सोडून देत आहोत. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ॲपवर तुम्हाला बरंच सारा मटेरियल टाकलं जात आहे, ठीक आहे. फेसबुक पेज आहे, टेलिग्राम आहे, देन यूट्यूब आहे. या सगळ्या परिस्थिती म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट इझिली अवेलेबल करून देत आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि GSचे ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येत आहोत, ठीक आहे ना. तर या ॲपला डाउनलोड करा आणि सुरुवात करा अभ्यासाला. लॉकडाऊन पिरियडमध्ये शिथिल होऊ नका. काय होतंय परिस्थिती ती सगळ्यांबरोबर आहे, ती कॉमन आहे. तुमच्या अभ्यासाला खंड पाडलात
तर एकदम शून्यापासून सुरुवात करावी लागेल बेटा, असं करू नका. तर चला तर मग भेटूया ॲपवर याचा समोरचा मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी ॲपला डाउनलोड करा. धन्यवाद.